गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता GOBPच्या पेट्रोल पंपवर JNPT रोडला आपण फ्युअल केलं. अराऊंड 980 रुपीजचं पेट्रोल भरलं आहे. अँड आता इकडनं आपली पुढची जर्नी स्टार्ट होते. सो सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. आता निघायच्या पूर्वी आपण एकदा ट्रिप बी जो आहे तो 0 करूया. ओके, ट्रिप बी 0 झाला आपला. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत. सो लेट्स गो. आणि आपल्यासोबत आज आहे प्रथमेश, माझा भाऊ, आणि तो त्याच्या हिमालयनवर आहे, हिमालयन 450. अँड आपलं आजचं डेस्टिनेशन जे आहे ते आहे हम्पी, कर्नाटका. ही टोटल 4 दिवसाची राईड असणार आहे. आजचा दिवस आपण ॲज पॉसिबल हम्पीच्या जवळ जायचं आहे. हम्पीला गेल्यानंतर जर आज हम्पीला पोचलो तर हम्पीला स्टे करायचं आहे 2 दिवस, किंवा जर त्याच्या आधी ट्राय करणार ॲटलिस्ट बेळगावपर्यंत पोचायचं. बेळगावीला जाऊन तिथे स्टे करू. तर दोघांपैकी एक बेटर, कारण की टोटल डिस्टन्स जे आहे ते ॲज पर गुगल मॅप 760 किलोमीटर्स आहे वाया कोल्हापूर हायवे. सो बघूया कसं होतं ते. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आत्तापर्यंत फक्त 50 किलोमीटर आपले कव्हर झालेत. अजून बरंच डिस्टन्स आपल्याला कापायचं आहे. अँड आज लॉंग विकेंड आल्यामुळे ना भरपूर गाड्या आहेत रोडला, एवढ्या सकाळीसुद्धा. आम्ही सकाळी 6:15च्या आसपास निघालो आहे, 6:20 6:15. सो डिस्टन्स बऱ्यापैकी कवर झालं आहे. नाही तर मुंबईच्या बाहेर पडायला 1.5 तास लागतो कधी कधी. त्या मनाने 1 तासाच्या आतमध्ये आम्ही जवळपास बाहेर पडलो आहे. बट आता बघूया पुढचं डिस्टन्सला किती वेळ लागतो. पेट्रोल पंपवर थोडा टाईम गेला, लाईन होती भरपूर. बाकी इकडे तरी डिस्टन्स आपलं लवकर कवर होईल असं वाटतं आहे. मग संध्याकाळी 5 वाजता आम्ही डिसिजन घेऊ की कुठे थांबायचं. तर लेट्स स्टार्ट द जर्नी. आता आपण पहिलं आता पळसपा फाटा लागेल. पळसपा फाट्यावरनं राईड घेऊन आपण जाणार आहोत मुंबई पुणे हायवेला, जो जुना मुंबई पुणे हायवे त्याने. सो मी मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट देईन. सो आता आपण लागलो आहे मुंबई पुणे हायवेला, जुन्या मुंबई पुणे हायवेला. आपण एक्सप्रेसवेवर जाऊ शकत नाही बाईकने, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. सो मी आता डायरेक्टली तुम्हाला ना पुण्याला पोचतो आणि पुण्याला जाऊन अपडेट देतो. तर मित्रांनो, तब्बल 3.5 तास गाडी चालवल्यानंतर आपण आता फायनली पोचलो आहे पुण्यामध्ये. अँड आपल्याला पहिलं लोणावळ्याला भरपूर ट्रॅफिक लागलं. अँड आता हे पुण्यामध्ये हा 3रा फ्लायओव्हर आहे ज्याच्यावरती आपल्याला ट्रॅफिक भेटलं. याच्या आधी 2 ठिकाणी ट्रॅफिक लागलेलं. एका ठिकाणी सिग्नल होता आणि एका ठिकाणी ट्रक रस्त्याच्या मध्ये बंद पडलेला. सो हळूहळू पुण्यामधनं बाहेर पडायचा प्रयत्न चालू आहे आपला. आत्ता वाजले आहेत 9:58, म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजले आहेत. सकाळी आपण जर्नी स्टार्ट केली 6:25-6:20ला, म्हणजे 1.5 तास ऑलमोस्ट 3.5 तास आपल्याला झालेत ऑलमोस्ट फक्त पुण्याला पोचेपर्यंत. आणि टोटल डिस्टन्स कवर केलं आहे आपण 156 किलोमीटर आत्तापर्यंत. म्हणजे थोडं जर्नी थोडी पुण्यामध्ये तसं पण माहिती होतं की ट्रॅफिक आणि याच्यामुळे स्लो चालणार. आणि लॉंग विकेंड आल्यामुळे सगळीकडेच गर्दी होती लोणावळ्याला वगैरे. पुण्याला हे सिटीचं ट्रॅफिक आहे, हे काही लॉंग विकेंडवाला ट्रॅफिक दिसत नाही आहे. पण आता आपण ऑफिस टायमिंगमध्ये पोहोचलो, म्हणजे 10 वाजलेत ना, तर त्यामुळे हे सर्व ट्रॅफिक असणार आहे. तर बघूया लवकर इकडनं बाहेर पडूया. अँड त्यानंतर तुम्हाला मी भेटतो. सो इथे हा बघा, हा इथे परत एकदा ट्रक बंद पडला आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं आहे. काय माहिती सगळीकडे ट्रक आज का बंद पडलेत. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे कात्रज बोगद्याजवळ. पुणे क्रॉस करून एक 20 ते 22 किलोमीटरवरती आहे हा.
कात्रज बोगदा. आता थोडं पुढे जाऊन एका ठिकाणी शिवनेरी मिसळ करून आहे, तर तिथे जाऊन आमचा नाश्त्यासाठी थांबायचा विचार आहे. आता टाईम झाला आहे 10:43. तर मित्रांनो, शिवनेरी मिसळमध्ये मिसळ खाल्ली मस्तपैकी, स्पेशल मिसळ. आणि आता मी निघालो इकडनं. आता इथून आपल्याला 2 मार्ग दाखवतात जाण्यासाठी. एक आहे पंढरपूर मार्गे, जो आहे डिस्टन्स 520 किलोमीटरचा. दुसरा मार्ग आहे तो आहे बेळगावी मार्गे, बेळगावी हुबळी ते करत. तो रस्त्याने गेलो तर 570 किलोमीटर. कुठला रूट घ्यायचा ते फायनल सांग. बदामीला जाऊया डायरेक्ट हंपी, पण कुठला? पंढरपूरवाला. मॅप टाकलायस? मॅप टाक. काय थांब एक मिनिट, हे बंद झालंय. हॅलो, तू बंद केलाय? चालू आहे ना? 2 मोबाईल आणलेस ना? त्याला पण ऑफर यायलाच लागणार त्याच्यावर. ओके, रोज टाकून देऊ त्यापेक्षा. हां, चार्जिंग लावून टाकेल मोबाईल. लावलं कारण की ना टर्न पुढचा मिस नाही झाला पाहिजे म्हणून म्हटलं. तो काहीतरी रूट चेंज होतो ना, म्हणून म्हटलं मॅप लावूया. नाही टाकलं मी. चल पुढे चल मग तू. हां, सो फायनली आमचं डिसिजन झालं आहे की आपण जायचं आहे डायरेक्ट हंपीला वाया पंढरपूर. सो रायडिंग आपली पुन्हा चालू झाली आहे. 185 किलोमीटर मुंबईपासून आपले पूर्ण कवर झालेले आहेत. अँड अजून 500+ किलोमीटर्स आता आपल्याला कवर करायचे आहेत. सो फायनल आम्ही डिसिजन घेतला की हंपीपर्यंत जायचं, म्हणजे हंपीवाल्या रूटने. डायरेक्ट हंपीचा जो रूट गुगल मॅप दाखवतो त्या रूटने येतं. आणि जर इन केस आम्हाला वाटलं की आता नाही, रात्रीचं गाडी चालवायला नाही जमत आहे, तर मध्ये जिथे कुठे हॉल्ट घेता येईल तिथे आम्ही ब्रेक घेणार आहोत. असं काहीसा प्लॅन आहे. बघूया आता कसं जमतं ते. आय थिंक इथे टोल नाका आहे. कुठला टोल नाका आहे? खेड शिवापूर. ओके, खेड शिवापूरला पोचलो आहे. तर मित्रांनो, आपण रस्त्यामध्ये एक ठिकाणी आपल्याला ही वॉटर बॉडी दिसली. खूप मोठा डॅम दिसतोय. कोणता आहे त्याचं नाव मला माहीत नाही आहे. ह्याला मॅपवर नाव काय दाखवतं? मॅपवर यायला 1 मिनटं. हां, लोकेशन काय आहे? गायरा लेक बीच व्ह्यू पॉइंट हॉटेल काय? 1 मिनटं. लेकचं नाव आहे का काही? वीर डॅम बॅकवॉटर. वीर डॅम. हां, वीर डॅम बॅकवॉटर. वीर डॅम बॅकवॉटर. ओके, तसं काहीचं नाव आहे. तर इथे आम्हाला रस्त्यात दिसलं तर आम्ही इथे थोडे फोटोज काढण्यासाठी आलेलो, कारण की सकाळपासून नुसतं ड्राईव्ह करतो आहे. 228 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत. अजून 484 किलोमीटर बाकी आहेत पोहोचण्यासाठी हंपीला. सो आता पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. लेट्स गो प्रथमेश. चलो. बाईकवर फिरण्याचा हा एक फायदा होतो की आपल्याला असे स्पॉट्स कवर करता येतात. आपण इझिली कुठल्याही स्पॉटवरती जाऊ शकतो
आणि आपण ओपनली ट्रॅव्हल करत असल्यामुळे लगेच नजरेच्या टप्प्यात येतात. हे जर कारमध्ये असेल तर कदाचित लक्षात पण येणार नाही असा कोणता डॅम आहे इथे. सो बाईक ट्रॅव्हल करण्याचा हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आता जो रोड आहे हा रोड सध्या तरी काम चालू आहे, त्याच्यामुळे सिंगल लेन हायवे आहे. जास्त असं हे नाही आहे या रोडला. गाड्या समोरून वगैरे येत आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीड जो आहे तो आपल्याला 70-80 मध्ये चालवावी लागते. समोर तिथे एक कमान दिसते वरती, जवळ गेल्यावर कळेल काय ते. बट चांगलं आहे, वातावरण पण खूप चांगलं आहे, प्लेझंट आहे. 1:45 वाजलं आहे तरी पण गरमी वगैरे अशी जाणवत नाही आहे. अजूनही थंडावा आहे वातावरणामध्ये, सो चालवायला मजा येते गाडी. तर मित्रांनो, आता आपण लोणंद क्रॉस केलं आणि त्यानंतर हा पंढरपूर हायवे लागला आहे. म्हणजे हा रस्ता जो आहे तो पंढरपूरला जाणारा रस्ता आहे. आपण पंढरपूर करूनच जाणार आहे, ऑन द वे आपल्याला लागणार. तर रस्ता एकदम सुसाट आहे, खड्डे नाहीत, काय नाही. 4 लेनचा हायवे मस्तपैकी, पळवायला एक नंबर आहे गाडी. आम्ही कंटिन्युअस 80-85चा स्पीड इथे कॅरी करतो आहे. आणि माझ्या मते पंढरपूर अजून 115 किलोमीटर वगैरे असेल. सो हार्डली आम्हाला 2 तास लागतील पंढरपूरला पोचायला. अँड आपलं जे मेन डेस्टिनेशन आहे ते समथिंग आता 450 किलोमीटर वगैरे राहिलं असेल. सो मी तुम्हाला पंढरपूरला गेल्यावर आता भेटतो. आता आपण पोचलो आहे फलटणला. फलटणवरनं पंढरपूर अराऊंड 100 किलोमीटर वगैरे असेल. मला बोर्ड कुठे दिसला नाही पंढरपूरचा, पण असेल 100 किलोमीटर. सो आता 146 झाले आहेत, म्हणजे एक अराऊंड 3:30पर्यंत आपण पंढरपूरला पोचू. अँड टोटल डिस्टन्स जे आहे ते बाकी आहे अराऊंड 435 किलोमीटर. बघूया कसं ते. आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला डबल हायवे होता, पण फलटणला हा सिंगल हायवे झाला आहे परत. मध्ये मगाशी आम्हाला एक दादा भेटलेले, त्यांनी सांगितलं की फलटणमध्ये थोडंसं सिंगल लेन हायवे आहे. फलटण क्रॉस केलं की तुम्हाला परत मग 4 लेनचा हायवे सुरू होईल, जो पंढरपूरपर्यंत सेम असा सुसाट हायवे असणार आहे. जो फलटणमध्ये थोडंसं ट्रॅफिक असण्याचे चान्सेस आहेत असं त्यांनी सांगितलं. तर बघू कसं होतं आहे. आणि समोर आपल्या चालली आहे मर्सिडीज GLE 300D MH12 पुणे. ओके, फलटणला इथे सर्व शोरूम्स येतात, हिरो, एथर, रॉयल एनफिल्ड. अरे प्रथमेश, इथे रॉयल एनफिल्डचं हे आहे बघ सर्विस सेंटर. तिथे विचारलं असतं ना. हां तेच विचारतोय. तिथे कोणाला तरी विचार ना, रस्त्यात कोणाला, त्याला कोणाला माहिती असेल तर. नाही तर मग शोरूममध्ये जाऊन पाठीमागे विचारून यायचं. सर्व्हिस सेंटर कुठे रॉयल एनफिल्डला? कॉलरते सर्व्हिस सेंटर आहे रॉयल एनफिल्ड कुठे? सर्व्हिस सेंटर रॉयल एनफिल्ड सर्व्हिस सेंटर आहे कुठे? हां. तर मित्रांनो, आत्ता दुपारचे 2:20 झालेत. अजूनही आपण फलटणमध्ये जाऊ. तुम्ही म्हणाल की मगाशी 145ला आपण फलटणमध्ये होतो आणि अजूनही फलटणमध्ये काय करतो आहे. तर प्रॉब्लेम असा झाला की प्रथमेशच्या हिमालयनचं हँडलबार हलायला लागलेलं. त्याने एक्स्ट्रा रायझर्स टाकलेले, प्लस आर्टॉस मोटरसायकलचं हँडलबार टाकलेलं. सो त्याचा इश्यू येत होता, तर ते दाखवण्यासाठीच आम्ही हे केलं. अँड आता तो इश्यू सॉल्व केला आहे. थोडं एक 15-20 मिनटं गेली त्याच्यामध्ये. एक छोटं लोकल गॅरेज होतं, त्यांच्याकडे आम्ही दाखवलं आणि रायझर्स काढून टाकले आणि डायरेक्ट हँडलबार फिट केलं आहे. सो आता तो इश्यू जो येत होता तो सॉल्व झाला आहे. अँड आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट केली आहे. आता हे फलटणमधनं बाहेर पडलो ना की पुन्हा आपल्याला हायवे लागेल, मगाशी जसा होता 4 लेनचा हायवे. आणि बघा उसाचे गाड्या, सर्व बैलगाड्या आजकाल इकडे ह्या साईडलाच बघायला भेटतात. कोकणातनं बैलगाड्या गायब. ज्या काही बैलगाड्या आहेत त्या आता देशावरच आपल्याला बघायला येतात. सातारा, सांगली पुढे हे लोक अजूनही बैलगाड्यांचा वापर करतात. सो चला आता डायरेक्टली भेटूया पंढरपूरला.
आपण आता पंढरपूरमध्ये आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत पंढरपूरमध्ये. आपण पंढरपूरला आज हॉल्ट नाही घेत आहे, पुन्हा कधीतरी येऊ विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. आता आपण डायरेक्ट हम्पीला जाणार आहोत, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. आज ॲक्च्युली पोचायचं होतं पण ट्रॅफिक आणि खूप वेळ लागलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर ब्रांच. सो पंढरपूरमध्ये येता क्षणी पुन्हा एकदा ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय. कुठे रे, राईट लेफ्ट प्रथमेश? राईट 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 मारून लगेच लेफ्ट. राईट मारून लगेच लेफ्ट. हां अच्छा, ते तिकडे तो हे लिहिलेलं टिळा लावलेला तो काढायचं तर काढ तू. मी थांबतो इथे, फोटो काढून येतो की फोटो काढायला. कारण की तिकडे परत गेलं तर युटर्न मारायला परत भेटणार नाही. तुला काय वाटतं, जायचं तिकडे? आलो पंढरपूरमध्ये म्हणून म्हटलं. हां काढ, मी नाही ना म्हणत आहे. चल चल मी पण आलो. तो फोटो कोण काढणार तुझा? तिथे थोडं कोणातरी शोधावं लागेल परत फोटो काढायला. स्टेट ऑफ महाराष्ट्र वी आर इन. तर कर्नाटकमध्ये रूल्स आपल्याला थोडे पाळावे लागतील, कारण की आपण इथे विठ्ठल विठ्ठल पंढरी नगरी. मस्त वाटतं इथेच. हां इथे